सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देणारी आहे। होय, गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता लवकरच कमी होण्याची शक्यता आहे, कारण सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा रेपो दरामध्ये 0.25% कपात करू शकते। महागाईचा दर 4%पेक्षा कमी असल्यानं रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे। बुधवारपासून आरबीआयची पतधोरण बैठक होणार असून येत्या शुक्रवारी याबाबत आरबीआय कडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये आरबीआयने 2 वेळा रेपो रेटमध्ये घट केली आहे। सध्या रेपो रेट 6%वर आहे। येत्या 6 जूनला रेपो रेट घटवण्यासंदर्भातील मोठी घोषणा होऊ शकते। आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात। पुढील 4 दिवस पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। शहराच्या काही भागात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल पुन्हा हजेरी लावली। सततच्या या पावसामुळे टेमघर धरण साठ्यात किंचित वाढ झालेली आहे। सातारा जिल्ह्यातील 80% शेतकऱ्यांची मशागतीची कामं रखडलेली आहेत। ऐन मशागतीच्या मे महिन्यातच मुसळधार पाऊस झाल्यामुळे शिवारामध्ये पाणीच पाणी झालं, त्यामुळे शेतकरीही पुरता हवालदिल झाला आहे। यंदा मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झालेला आहे। देशभरातील मार्च ते मे या 3 महिन्यांची सरासरी पाहिल्यास 42% जास्त पाऊस झाला। त्यामुळे जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मुसळधार पाऊस आणि पूल जीर्ण झाल्यानं डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पूल कोसळला। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेनं म्हाळुंगे पडवळ गावच्या परिसरातील 8 गावांचा संपर्क तुटला आहे। पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे। 15 ते 17 जून दरम्यान होणाऱ्या G7 परिषदेचं कॅनडाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निमंत्रण आलेलं नाही। त्यामुळे गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी G7 परिषदेत सहभागी होणार नसल्याचं समोर आलंय। लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। मत मिळवण्यासाठी लाडकी बहिणीच्या अर्जाची छाननी केलेली नाही, त्यामुळे अर्थ खात्यात घोटाळा झाला, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला। झिरवाळांनी ताफा थांबवत नांदेडच्या इस्लामपूर इथं एका साध्या कटिंगच्या दुकानामध्ये जाऊन दाढी केली। मंत्री नरहरी झिरवाळ आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि किनवट तालुक्यातील शेतकरी मेळावा आणि एका लग्न समारंभास झिरवाळ यांनी हजेरी लावली होती। सुनील तटकरेंनी केलेल्या भरत गोगावलेंच्या नॅपकिन नकलीचा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी चांगलाच समाचार घेतला। आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत, परंतु सुनील तटकरे सारख्या महाभागाचा कुठेही लवलेश असणार नाही असंही दळवींनी म्हटलंय। तर एक महत्त्वाची राजकीय बातमी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्यात 7 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे, मात्र त्याआधी राज्य गोसेवा आयोगानं 3 जून ते 8 जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि यावरून अबू आझमी हे आक्रमक झाले असून बकरींची कत्तल होणारच अशी ठाम भूमिका आझमींनी घेतलेली आहे। तर आता कुठे गेले पशुप्रेमी असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे। सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रिश सुमैया हैं, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। उनसे बोलिए हमारा संविधान 1400 साल पहले बन चुका है, उस संविधान में एक लफ्ज़ भी चेंजिंग हम बर्दाश्त नहीं करेंगे।
जो संविधान इस्लाम का है उसी के हिसाब से होगी। दुनिया में हर जगह कुर्बानी होती है, यहाँ भी कुर्बानी होगी। ये सेकुलर देश है। अभी बकरी ईद के टाइम क्यों बोलते नहीं कि एनवायरमेंट फ्रेंडली बकरी ईद करो, वर्चुअल बकरी काटो? क्यों नहीं पूरा मुस्लिम समाज साथ में आके ऐसा सोचता है कि चलो हमारे इस त्यौहार के वजह से इतने सब बकरियों को काटा जाता है, चलो हम एनवायरमेंट फ्रेंडली बकरी बनाते हैं। कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले? कहाँ गए वो? त्यामुळे बकरी ईदवरून आता पुन्हा एकदा राज्यात एक नवा वाद सुरू झालेला आहे. पाहूयात टॉप 50 बातम्या. कोकणामध्ये मनसेला धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडकर नाराज असल्याची चर्चा आहे. निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते अशी पोस्ट खेडकर यांनी लिहिली. तर रत्नागिरीतील कार्यक्रमामध्ये रामदास कदम आणि उदय सामंतांनी खेडकर यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर लगेचच खेडकर पक्षामध्ये नाराज असल्याचं समोर आलंय. आठवड्याभरामध्ये समजेल ठाकरे गटात कोण कोण राहणार आणि कोण नाही असा मोठा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजनांनी केला. सुधाकर बडगुजर यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्याबद्दल विचारलं असता महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी पुन्हा लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला. पात्रता नसताना राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडून घेतलं. याविरुद्ध हायकोर्टात ॲडव्होकेट बंडू काशीदांनी याचिका दाखल केली आहे. ओबीसीच्या टाळूंवरचं लोणी खाणारा भुरट्याचा आणखीन एक कारनामा अशी पोस्टच मिटकर यांनी सोशल मीडियावर केलेली आहे. हॉटेल खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी मी चक्रम माणूस आहे, मी माझ्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही असा इशाराच दिलेला आहे विरोधकांना. आणि यावेळेस छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल वेट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याला जोरदार प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलं होतं. यावेळेस शिरसाट संतापल्याचं दिसलं. मालेगावात शिक्षण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी अनिल देशमुखांनी केलेली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातच 100 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाली, याची चौकशी व्हावी असंही अनिल देशमुखांनी म्हटलं आहे. तर अनेक अल्पसंख्याक शाळेमध्ये घोटाळे सुरू असल्याचा दावाही देशमुखांनी केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केलेला होता. मात्र हा जेसीबी पुन्हा हगवणेकडे आल्यानं संशय व्यक्त होतोय. तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवणेकडे कसा आला याचा शोध आता म्हाळुंगे पोलीस घेत आहेत. तर ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडेही आता संशयाची सुई आहे. एक महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेवर राज्य सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर प्रभागांचं आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पाहूयात टॉप 50 बातम्या. युक्रेननं रविवारी ड्रोन हल्ला करत रशियाची 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली आणि या हल्ल्यासाठी ड्रोन्स कंटेनरमध्ये लपवून एका ट्रकमधून रशियामध्ये नेण्यात आल्याचंही समोर आलेलं आहे. यानंतर आता ड्रोन न भरलेला ट्रक रशियाकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो इथल्या मॉलमध्ये एक दहशतवादी हल्ला झालेला आहे. इस्रायल समर्थक निदर्शकांवर एकानं हल्ला केलेला आहे. तसंच त्यानं जमावावर ज्वालाग्रही वस्तूही फेकल्या. यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं FBI म्हटलेलं आहे. या हल्ल्यानंतर हा परिसर रिकामा करण्यात आला.
छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या विरुद्ध पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे. 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यापैकी 6 जणांच्या डोक्यावर 25 लाखांचं बक्षीस असल्याची माहिती मिळते. तर या 16 नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर सुकमामधील एक गाव पूर्णपणे नक्षलमुक्त झालेलं आहे. त्यामुळे या गावाला प्रशासनाकडून 1 कोटी रुपये दिले जातील. चीन हा जगातील सर्वात मोठा कर्ज वसूल करणारा देश बनलाय. जगातील 150 देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. विकसनशील देशांवर चीनचं एकूण 94 लाख कोटींचं कर्ज आहे. डॉक्टर अजय तावरेला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सह आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली होती. अजय तावरे वर्षभरापासून येरवडा कारागृहामध्ये होता. तसंच पुणे पोर्श अपघात प्रकरणामध्ये त्याला अटक देखील झाली होती. हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. रवी वर्माला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हेरगिरी प्रकरणी रवी वर्माला अटक करण्यात आली. पैशांसाठी रवी वर्मानं देशाशी गद्दारी करत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. सोन्याची वाटचाल पुन्हा प्रतितोळा 1 लाखाकडे सुरू झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 97,700 रुपये इतका आहे. तज्ज्ञांच्या मते वाढत्या व्यावसायिक आणि राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून लोक सोन्याकडे वळत आहेत. तर यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते. मुंबईतल्या घाटकोपरच्या आरसीटी मॉलमध्ये एकानं आत्महत्या केली आहे. मॉलच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली. दीपक जोशी असं या व्यक्तीचं नाव आहे. तणावामध्ये असल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे. पाहूयात टॉप 50 बातम्या. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. एकावर शहराच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. कोविड रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात 10 बेड्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापुरात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते. कोरोनामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. राज्यभरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये सापडलेले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातले असल्याची माहिती मिळते. मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गामध्ये मोठी वाढ झालेली आहे. नागपुरात शिक्षण घोटाळ्याचं प्रकरण ताजं असतानाच आणखीन एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शाळेची फी भरूनही विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला. मुख्याध्यापकानं थेट पालकाच्या व्हॉट्सअपवर टीसी पाठवून दिलाय. शाळेतील घोटाळ्याची पालकानं तक्रार केली होती आणि त्यामुळेच वचपा काढण्यासाठी मुलाचा टीसी दिला असा आरोप आता या पालकांनी केलेला आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्य सरकारकडून या आठवड्यामध्ये प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची ही शक्यता आहे. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली. सरकारनं लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागितलेली आहे. इन्कम टॅक्सकडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 50 लाखाहून अधिक असू शकते. त्यामुळे 50 लाखाहून अधिक बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
धाराशिवमध्ये इंडक्शन खवा मशीनवर खवा उत्पादन करण्यासाठी टेरिफमध्ये वीज कनेक्शन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे खवा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. धाराशिवच्या भूम परिसरात दिवसाकाठी 40 ते 50 टन खव्याची निर्मिती केली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वीज बिलात सूट मिळणार आहे. अकोल्यामध्ये औषधांचा साठा उघड्यावर फेकल्यानं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेलं होतं. शहरातल्या डाबकी रोड परिसरामध्ये कालबाह्य औषध साठा रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला आहे. त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट का लावली नाही असा सवाल आता नागरिकांनी विचारला आहे. गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे रत्नागिरीतील तहानलेल्या गावांमध्ये धावणाऱ्या टँकरला ब्रेक लागलेला आहे. 3 एप्रिलपासून 16 गावांमध्ये शासकीय टँकरच्या 83 फेऱ्या धावल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. मात्र यात घट झाल्यानं पंचायत समितीला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्पा जो आहे तो सुरू करण्याचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे. येत्या 5 जूनला समृद्धीचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते मुंबई असा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण होईल. 5 जूनला इगतपुरीमध्ये शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. रायपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला एका भयानक क्षणाचा सामना करावा लागला. धुळीच्या वादळामुळे पायलटला लँडिंग थांबवावं लागलं. वाऱ्याचा वेग ताशी 80 किलोमीटर इतका होता. हवेमध्ये फिरल्यानंतर हवामान स्वच्छ झाल्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे. पोलंडच्या वोलोनॉट कंपनीनं एक एअर बाईक तयार केली. ही एअर बाईक 200 किलोमीटर प्रति तास वेगानं उडू शकते. एअर बाईकमध्ये जेट प्रपोल्शन आणि स्टेबिलायझेशन सिस्टीम आहे. सध्या कंपनीनं एअर बाईकची सविस्तर माहिती अद्याप उघड केलेली नाही. साताऱ्यामध्ये खरीप हंगामासाठी खतं आणि बियाणं उपलब्ध करण्याची तयारी कृषी विभागानं सुरू केलेली आहे. जिल्ह्याला प्रशासनाकडून 1,03,186 मेट्रिक टन खत मंजूर झालेलं आहे. यातील 19,000 मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झालं आहे, तर 60,000 मेट्रिक टन खत हे शिल्लक आहे. पावसामुळे पुणे बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो, फ्लावर, वांगी, शेवग्याच्या भावामध्ये 10 ते 20% वाढ झाली. पावसामुळे पालेभाज्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक कमी आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावामध्ये 20 ते 30% वाढ झाली आहे. नाशिकमध्ये द्राक्षांना ड्रोनच्या सहाय्यानं औषध फवारणी केली जाते. सततच्या पावसामुळे द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि यातच जमीन ओली असल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करणं अवघड झालंय. त्यामुळे शेतकरी ड्रोनद्वारे आता फवारणी करत आहेत. नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकाला फटका बसलेला आहे. कांद्याचं 20% इतकं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावा. एकदम कांदा बाजारात आणू नये, जेणेकरून कांद्याचे बाजारभाव कोसळणार नाहीत, असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या निफाडमध्ये बेदाणे उत्पादकांचं नुकसान झालंय. द्राक्षांपासून तयार झालेले बेदाणे वाळत नसल्यामुळे ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बेदाणे उत्पादकांकडून केली जाते. धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या पथकानं एक मोठी कारवाई केली आहे. वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी 20 लाखांची बोगस बियाणं जप्त केली आहेत. खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो कपाशीचं बनावट बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे. सोबतच एका स्विफ्ट वाहनातून 200 बनावट बियाणांचं पाकिटही जप्त झालेलं आहे. ही बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येत होती.
वाशिममध्ये खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणांची मागणी वाढलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत 4,420 ते 5,900 रुपयांचे उच्चांकी दर मिळालेले आहेत. त्यामुळे उच्च प्रतीचं सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होताना दिसतोय. तर एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून समोर आलेली आहे. नागपूरमध्ये चोरीची एक अफलातून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. नागपूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात रस्त्यावर महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या लोखंडी बेंचची चोरी झाली. दुपारच्या वेळेस रस्ते निर्जन असताना दुचाकीवरून एक महिला आणि पुरुष आला आणि रस्त्याच्या कडेला मनपाकडून लावण्यात आलेला बेंच उचलून दुचाकीवर ठेवून सोबत घेऊन गेले. बेंच चोरतानाचा व्हिडिओ आता मात्र समोर आलाय. चंद्रपूरमध्ये 171 हेक्टर जागेत टायगर सफारीसाठी 286 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. या कामाचा आराखडा तयार करण्याचं काम हे वनविकास महामंडळानं गोरवाडा झू लिमिटेडकडे दिलेलं आहे आणि याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूरमधील वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये आढावा बैठक घेतली आहे. राणीच्या बागेतील पेग्विन्सच्या इंग्रजी नावावरून नवा वाद निर्माण झालेला आहे. नव्यानं जन्मलेल्या पिलांना मराठी नावं देण्यात यावी अशी मागणी भाजपनं केली आहे. पेग्विन्सच्या पिलांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी आहेत, पण या नावांना भाजपनं विरोध केला आहे. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रणधुळगावमध्ये एक महाकाय मगर जेरबंद झाली आहे. एका विहिरीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून या मगरीचं वास्तव्य होतं. या मगरीकडून गेल्या काही दिवसांपासून जनावरांवर हल्ल्याचं प्रमाण वाढलं होतं. मगर जेरबंद झाल्यामुळे स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद शाळांमधील 525 शिक्षकांची पदं रद्द करण्यात आलेली आहेत. जुन्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यामध्ये गतवर्षी 7,952 शिक्षक पदं मंजूर होती. सुधारित संच मान्यताच्या आदेशानुसार यावर्षी 7,427 पदं मंजूर झाल्यामुळे 525 शिक्षकांची पदं कमी झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. सुधारित संच मान्यता आदेशात नवीन शिक्षक मंजूर होण्यासाठी विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. आता समवयस्क पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकनाची ही नवीन पद्धत आणलेली आहे. ही मूल्यांकन पद्धत जून महिन्यापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू केली जाणार आहे.